कडे देव जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न पडे जेथे तुझ्या पाया पडे जेथे तुझ्या पाया करी वाया न वजेसे काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न तुका म्हणे विषमे सारी तुका म्हणे विषमे सारी ठाणे धरी जीवासी काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका धन्य निवृत्तीराया नमन माझे तुमचे पाया शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेत संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या पवित्र अशा दावणगाव या गावातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आळंदी या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये राहून आपल्या जीवनाची परमार्थाची अंतरंग साधना जगणारे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वारीच्या प्रीत्यर्थ समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या उपांत्य कीर्तन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या या गावातील सर्व ग्रामस्थांच्या गावातील सर्व भजनी मंडळींच्या आदरणीय सुरेशराव यांच्या प्रेमातून आणि माझे परमस्नेही
हरिभक्तीपरायण या गावचे सुपुत्र, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे गुरुबंधू आदरणीय हरी महाराज यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने हा महोत्सव या ठिकाणी आपण संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं आणि शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी आणि स्वप्नात का होईना येऊन भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं. आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातील अत्यंत गुणी लोक या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत. खूप स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथे उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातल्या साधकावर आपल्या मुलापेक्षाही अधिक प्रेम करणारे संत मायबाप या ठिकाणी पुढे येऊन बसलेले आहेत. ज्यांच्या अमृतवाणीतून आपण गेली 7 दिवस आणि जवळपास 3 वर्ष झालं श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य गोविंद महाराज त्यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. खरं म्हणजे भागवताचार्य आणि कीर्तन ऐकायला पुढे येऊन बसणं हे थोडं समीकरण खटकणारं आहे, पण तरी सुद्धा ते इथं उपस्थित आहेत. याचं स्वच्छ कारण आहे की ते भागवताचार्य नंतर आहेत, ते अगोदर वारकरी आहेत, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल श्रद्धेने आणि उत्साहाने त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांचे सर्व सहकारी, या परिसरातील वारकरी संप्रदायातली साधना अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ मनाने करणारी अनेक गावाहून आलेली भजनी मंडळी, भाविक मंडळी. एखाद्या गावचं नाव मी घेतलं तर अनेक गावचं नाव राहण्याची शक्यता आहे, आणि मग ज्यांच्या गावचं नाव राहिलं ते म्हणतील या बोवाला इकडं पुन्हा येऊ द्यायचं नाही. कदाचित असं होण्याची शक्यता आहे. सगळ्यांच्या गावाची नावं मला काही पाठ नाहीत आणि मी ती नावं घ्यावी अशी तुमची खरं म्हणजे अपेक्षाही नाही. काय अपेक्षाही नाही, अजिबात नाही. शिंदी कामटकर वगैरे आहेत, पण मला आता सगळ्या गावची नावं नाहीच तुमची सांगता यायची. तुम्ही एकदा बोलवा तुमच्या गावात, नक्की नावं माहीत होतील. असे तुम्ही सगळेच जण इथे आलेला आहात. मी आपल्या सगळ्याच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो. कोरोनाच्या वैश्विक महामारीतून आपण सध्या तरी जिवंत आहोत. आपल्या प्रेमातले, आपल्या नात्यातले, आपल्या अति जवळच्या संबंधातले, ज्यांची राष्ट्राला आणि ज्यांची कुटुंबाला गरज होती, अशी आपल्या अत्यंत जवळची माणसं हा म्हणता आपल्या समोरून निघून गेली. आपण त्यांच्या कोणत्याही उत्तर क्रियेला सुद्धा स्पर्श करू शकलो
नाही. पण एवढ्याही कठीण संकटाच्या कालखंडात आपण सध्या तरी जिवंत आहोत. आणि म्हणून मला असं नक्की म्हणायचंय, आपलं आता इथून पुढचं जे आयुष्य आहे हे आयुष्य म्हणजे बोनस आहे. आणि म्हणून आपण हा बोनस चुकीच्या पद्धतीने वापरू नये, एवढीच हात जोडून आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे. आपण नेहमीप्रमाणे म्हणतो, दिला या काळे अवकाश. थोडा आता असं म्हणूया, दिला या कोरोनाने अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. या न्यायाने आपण जिवंत आहोत. तर मग आपण आपल्या जिवंतपणाचा सदुपयोग केला पाहिजे. अर्थात भगवत चिंतनामध्येच आपला काळ आपण घालवला पाहिजे. काळ जाऊन दुवाया, चिंतो विठोबाच्या पाया, किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, किंवा काळ सारावा चिंतने, किंवा काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल. या न्यायाने आपण भगवंताचं चिंतन करण्यामध्ये राहिलेलं आयुष्य जगलं पाहिजे. अशा एका पवित्र या कालखंडात आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि महाराज या अभंगातून भगवंताकडे भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. भक्तीच्या क्षेत्रात परमार्थाच्या अंतरंग गाभ्यामध्ये आपलं जीवन यशस्वी व्हावं ही जर अपेक्षा असेल तर भक्तीच्या प्रांतात परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भाव हा अत्यंत महत्वाचा आहे. ऐका, अनेक प्रमाण आपल्याला शोधता येतील. आपल्या जीवनामध्ये जर शक्ती नसेल, बळ नसेल तर शक्तीची चर्चा करू नये. आपल्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर मुक्तीची चर्चा करू नये. आणि आपल्या जीवनामध्ये जर भावच नसेल तर भक्तीची चर्चा करू नये. भावे विन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. ऐका, हे बोलू नये हे क्रियापद आहे आणि हे तिन्ही क्रियेला लावा. भावे विन भक्ती बोलू नये, भक्ती विन मुक्ती बोलू नये, बळे विन शक्ती बोलू नये. माझा मुद्दा इतकाच आहे, भाव शक्ती अत्यंत महत्वाची आहे. तुकोबारायांचं बोलणं आहे, देवा कारणे भाव तस्मात, किंवा आणखी नाही, काही न लगे एक भावाची कारण, तुका मने आन विठोबाची. किंवा आणखीन आहे, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून दितो ठाव, म्हणून संग टाकी शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव. कितीतरी प्रमाणात शोधता येतील. बोलण्याचा आशय इतकाच आहे, परमार्थाच्या प्रांतातलं यशस्वी जीवन हे भावशक्तीशिवाय होऊ शकत नाही. प्रेमाचा सर्वोत्कृष्ट परिचय म्हणजे भावयुक्त जीवन. जरा ऐका, कीर्तनाची सुरुवात, भजनाची सुरुवात अभंगाने होते, बरोबर, अभंगाने होते. पण दिंडीचा समारोप, भजनाचा समारोप जर करायचा असेल तर तो गवळणीने होतो, बरोबर आहे ना. लोक म्हणतात आता गवळण घ्या आणि थांबवा भजन. जर ऐका, सुरुवात अभंगाने आहे आणि समारोप गवळणीने आहे. याच्यातली छोटीशी तात्विकता मी आपल्या पुढे मांडून जातो. अभंग हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि गवळण हे शुद्ध प्रेमाचं, शुद्ध भावाचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा नाही काढायचा की अभंगात भाव नाही आणि गवळणीत ज्ञान नाही, असा नाही काढायचा. पण विशेष जर विचारात घेतला तर अभंग हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि गवळण हे शुद्ध भगवंताच्या विषयीच्या प्रेमाचं, भावनेचं प्रतीक आहे. मग अर्थ काय त्याचा? अर्थ इतकाच आहे,
आपल्या जीवनाच्या परमार्थाची सुरुवात सुद्धा ज्ञानाने व्हावी आणि आपल्या जीवनाच्या परमार्थाचा परिपोष हा शुद्ध प्रेमात अर्थात भावनेत व्हावा, हे लक्षात असू द्या. सुरुवात ज्ञानाने असावी आणि परिसमाप्ती मात्र शुद्ध प्रेमात असावी. अर्थात ते प्रेमच ज्ञानाच्या नंतरचं प्रेम आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, भक्ती करत असताना जर ज्ञान नसेल तर ज्ञानाशिवाय असलेली भक्ती आंधळी आहे. ऐका, आणि भक्तीमध्ये जर प्रेमच नसेल, भावच नसेल तर भावाशिवाय प्रेमाशिवाय असलेली भक्ती पांगळी आहे. माझा मुद्दा इतकाच आहे. याचा विस्तार अधिक न करता आपण परमार्थिक मनुष्य आहोत. मग आपल्या जीवनाच्या यशस्वी पायऱ्या लवकर गाठायच्या असतील तर आपलं जीवन ज्ञानाच्या पुढे जो भाव आहे, ज्ञानाच्या पुढे जे भक्तीचं प्रेम आहे, तिथपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. काय ज्ञानोबाराय बोलतात, मग या ही वरी पार्था माझी या भजनी आस्था. माझा मुद्दा इतकाच आहे. किंवा मुक्तेवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण, या न्यायाने जीवनात भावशक्तीचं प्राकट्य होणं हे अत्यंत आवश्यक आहे. जरा ऐका, कशाला भाव म्हणतात? तो भाव कशाला म्हणतात? खरं म्हणजे भाव हा शब्द एकच आहे, याचे अर्थ मात्र अनेक आहेत. कधी कधी असं असतं, शब्द एकच असतो, अर्थ अनेक असतात. कधी कधी असं असतं, नावं अनेक असतात, अर्थ एकच असतो. नावं अनेक असतात. उदाहरणार्थ पाणी. पाणी पाणी म्हणजे काय? अहो पाणीच की. पाणी म्हणजे पाणीच, पण त्याला नावं अनेक आहेत. पाण्याचं दुसरं नाव आहे जल. जल म्हणजे पाणी, त्याला आणखीन नाव आहे. उदक. उदक म्हणजे पाणी, अजून आहे नाव त्याला. जीवन. जीवन म्हणजे पाणी. झालं का? नीर. नीर म्हणजे पाणी, आणखीन वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. चला अजून पुढे बोला. ज्ञानेश्वरीतलं सांगा. उदक. उदक म्हणजे पाणी. तोय. तोय म्हणजे पाणी, आणखीन वारी. वारी म्हणजे पाणी, आणखीन काय? ज्ञानोबरायची गोड भाषा आहे. सलील. सलिली पय जैसे एक होनी मिनले, असे ज्ञानोबराय बोलतात. माझा मुद्दा इतकाच आहे, इतक्या नावाने समजलं काय? पाणी समजलं, दुसरं काय समजलं? ऐका, अर्थ इतकाच आहे. नाव अनेक आहेत, वस्तू एकच आहे. कधी कधी असं असतं, कधी कधी असं असतं, नाव एकच असतं पण त्याचे अर्थ अनेक असतात. अर्थ. उदाहरणार्थ संसार. बघा आता संसार हा शब्द आहे, पण याचे अर्थ किती आहेत? अर्थ किती आहेत? सर्वसामान्य माणसं संसार या शब्दाचा अर्थ करतात. मुलं बाळ, घरदार, गाडगं मडकं, याला संसार म्हणतात. त्यापेक्षा थोडं अधिक कीर्तन ऐकलेली माणसं, मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे, याला संसार म्हणतात. ऐका, तुकोबाराय संसाराची व्याख्या सांगतात. तुकोबाराय सांगतात, मनोनी रुसलो संसारा सर्पा विखार पांढरा, तुझशी अंतरदे दातारा, याची दावेदारा निमित्त. विकाराला तुकोबाराय संसार म्हणतात. तर ऐका, आणखीन तुकोबाराय संसाराची व्याख्या सांगतात. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, आप पर या द्वैताला तुकोबाराय संसार म्हणतात. अजून ज्ञानोबाराय संसाराची व्याख्या सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात, तरी देहादिक हे संसारे, जे मांडलेसे गुंफिरे देह तादात्म्य, याला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. अजून ज्ञानोबाराय बोलतात, कैसा वासनेचा संसारा, वासनेला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. जरा गंमत अशी आहे, संसार आणखीन ज्ञानोबारायने व्याख्या केली. ज्ञानोबाराय सांगतात, आगा उपजने आणि निमने, हे साचचे जे का मानने, मा जीव लोको मी म्हणे संसार हन. अर्थात उपजने आणि
निमणे म्हणजे जन्माला येणे आणि मरणे, याला संसार म्हणतात. चुकलं, याला नाहीत संसार म्हणत. हे तर पहिलेच व्याख्या होऊन गेले की ओवीकडे लक्ष नाही दिलं तुम्ही. आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे काम आणणे. जरा नीट ऐका, जन्मने आणि मरणे याला सत्य समजणे, या सत्यत्व बुद्धीला ज्ञानोबा आहे. संसार म्हणतात, काय भाषा आहे ज्ञानोबरायची. याला सत्य समजणे. कसं आहे, सोपं करूया. जन्म देहाचा होतो का जीवाचा होतो? जन्म अहो जीव जन्माला येतो का देह जन्माला येतो? कोण? जीव. देह जन्माला येतो. जीव मरतो का देह मरतो? देह मरतो. म्हणजे जन्म आणि मरण हे कोणाचं आहे? देहाचं. पण खरंच सांगा, आपल्याला काय वाटतंय? आपणच मरतोय, आपणच जन्माला येतोय. जन्म आणि मृत्यू काय रे, कोई वाचते तुम्ही काय? ऐका, जन्म आणि मृत्यू हे धर्म देहाचे आहेत, पण देहाचे असताना सुद्धा ते आम्हाला आपले वाटायला लागले. ऐका, थोडक्यात आपण जन्मतही नाही आणि आपण मरतही नाही, तरी सुद्धा आपल्याला वाटतंय मीच जन्मतो आणि मीच मरतो. या वाटण्याला ज्ञानोबा आहे. संसार म्हणतात का नाही? लक्षात आलं? अजून सोपं करतो. संसाराची व्याख्या, हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? लवकर बोला, बोला ना. हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? अहो हे सगळं दिसतंय ते खरं आहे का खोटं आहे? कसं आहे? खोटं आहे. खोटं आहे. आता खरं सांगा, तुम्हाला हे खोटं वाटतंय का खरं वाटतंय? खरं वाटतंय. पण आहे कसं? खोटं. म्हणजे खोटं असताना सुद्धा हे सगळं तुम्हाला खरं वाटतंय. याला संसार म्हणतात. याला संसार म्हणतात. हो, हे खोटं असून सुद्धा खरं वाटतं, याचंच नाव काय आहे? संसार. खोट्याला खरं समजणे याला म्हणायचं संसार. जरा नीट ऐका. मग संसारातून तरुण जायचं म्हणजे काय हो? संसारातून मुक्त व्हायचं म्हणजे काय हो? संसार यशस्वी करायचा म्हणजे काय? संसार जिंकायचा म्हणजे तरी काय? तर त्याचं इतकंच उत्तर आहे, हे सगळं जग खोटं असून सुद्धा आम्हाला खरं वाटतंय. ज्या दिवशी हे सगळं जग आम्हाला खोटं आहे असं पक्क खरं वाटेल, त्याच दिवशी ठरवायचं संसार जिंकला. त्याच दिवशी ठरवायचं संसार आमचा यशस्वी झाला. मला याचा विस्तार अधिक न मांडता संसार या शब्दाच्या व्याख्या किती झाल्या बघा. नसल्याच कळल्या तर अजून सोपी करतो संसार शब्दाची व्याख्या. संसार म्हणजे काय हो? दोन अज्ञानी जीवांचा धुमाकूळ म्हणजे संसार. नाहीतर खरं म्हणजे धुमाकूळ नसतो तर काय असतं? तुम्हाला नाही कळलेलं अजून. माझा मुद्दा इतकाच आहे. तर संसार हा शब्द एकच आहे, पण याचे अर्थ किती झाले? इतके अर्थ झाले. तसं आजच्या चिंतनामध्ये भाव हा शब्द एकच आहे, पण याचे अर्थ अनेक होतात. पहिला अर्थ, भाव या शब्दाचा सर्वसामान्यपणे खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये न शिकलेली अडाणी माणसं आपल्या सख्या भावाला काय म्हणतात? हा माझा भाव आहे असं म्हणतात. माझा भाव आहे. ऐका, भाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे, सगळं भजनी मंडळ आलेलं असावं, कीर्तनाची वेळ होऊन गेलेली असावी, महाराज 7लाच येऊन गावामध्ये पोहोचलेले असावे, तरी सुद्धा 9:30 वाजेपर्यंत भजन सुरू झालेलं नसावं. आणि मग लोक म्हणतात, अहो करा ना सुरू, अजून का सुरू झालं नाही? अहो ते मृदंगाचार्य नाहीत ना आले, बोलवणं म्हणे त्यांना. 25 फोन केले म्हणे. ते शेजारचं म्हणतो त्यांना खूपच. तुम्हाला नाही बरं का? तुम्हाला नाही. दर्जेदार वाजवतात, त्यात काय प्रश्नच नाही. अर्थात तिथं भाव शब्दाचा अर्थ काय झाला? अहंकार, अभिमान. भाव शब्द एकच आहे. भाव शब्दाचा अर्थ अभिमान, भाव शब्दाचा अर्थ भाऊ. भाव शब्दाचा अजून एक अर्थ आहे बाजार भाव, किंमत, वस्तूची किंमत. हाही भाव शब्दाचा अर्थ आहे. आजच्या चिंतनात यापैकी एकही अर्थ महत्वाचा नाही. मग भाव शब्दाचा अर्थ काय? ऐका, भाव शब्दाचा अर्थ तो आहे भगवंताविषयी आपल्या अंतःकरणात वाहणारा निर्विकार
निर्विकल्प प्रवाह, निर्निमित्त निर्विकल्प प्रवाह याला भाव म्हणतात. आणि हे तकलीफ झाली असली, हे कळलंच नसलं तर सोपं करूया. देवाविषयी किंवा संताविषयी किंवा साधनेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारं निर्निमित्त आकर्षण याला भाव म्हणतात. अजूनही कळलं नसलं तर सोपं करू. कोणत्याही गुणाशिवाय देव आवडणं याला भाव म्हणतात. पडिये सर्वोत्तम भाव येरवाव पसारा. निमित्त नसताना देव आवडणं, कोणत्याही निमित्ताशिवाय देव आवडणं त्याला भाव म्हणतात. अगदी मग तिथे गुणरहितम कामनारहितम असं असलं पाहिजे, ते प्रतिक्षण वर्धमान असं असलं पाहिजे, सूक्ष्म असलं पाहिजे, अविच्छिन्न असलं पाहिजे आणि अनुभव स्वरूप असलं पाहिजे, त्याला भाव म्हणतात. माझा मुद्दा इतकाच आहे, प्रभूविषयी, भगवंताविषयी, देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये वाहणारा सोज्वळ निर्मळ वृत्ती प्रवाह याला भाव म्हणतात. भक्तीच्या क्षेत्रामध्ये याची नितांत आवश्यकता आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरे नाही देव त्याला. आणि म्हणून हा भाव आपल्या जीवनामध्ये, या भावाचं प्रगटीकरण झालं पाहिजे. कोणत्या भावाचं आपल्या जीवनामध्ये प्रगटीकरण झालं पाहिजे? भक्तीच्या क्षेत्रात कोणता भाव अत्यंत महत्वाचा आहे, कोणत्या भावाचं आपल्या जीवनामध्ये प्रगटीकरण झालं पाहिजे, याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे जिकडे पाहे तिकडे देव. टाळी वाजवा. तिकडे देव ऐसा भाव दे काही. ऐका, राम महाराज भगवंताकडे भाव मागतात. काय मागितले, कोणत्या भावाची मागणी केली, लक्ष द्या. काय मागितले बघा. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. मी जिकडं पाहिल तिकडं मला देव दिसला पाहिजे, असा मला तुम्ही भाव द्या. जरा लक्ष द्या. मी जिकडं पाहिल तिकडं म्हणजे
मी जिकडं पाहिल तिकडं ती वस्तू, ती व्यक्ती, तो पदार्थ, वस्तू व्यक्ती पदार्थ न दिसता ती वस्तू, तो पदार्थ, ती व्यक्ती मला देव दिसली पाहिजे, असा तुम्ही मला भाव द्या. जरा लक्ष द्या, तुम्ही जागेत अजून थोडं लक्ष द्या. जिकडं पाहिल तिकडं ती वस्तू, व्यक्ती, पदार्थ मला देव दिसला पाहिजे, असा तुम्ही मला काय द्या, भाव द्या. या पहिल्या चरणातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी मी जे पाहिल ते बदललं पाहिजे का मी बदललो पाहिजे, या दोन्हीतलं काय मागितलंय एवढं बोला. तुम्ही जागेत म्हणून बोलतोय. काय मागितलंय या दोन्हीतलं? मी जिकडं पाहिल ते, ती वस्तू, ती व्यक्ती, तो पदार्थ, अर्थात जे मी पाहिल ते बदललं पाहिजे का मी बदललो पाहिजे, या दोन्हीतलं तुकोबारायांनी काय मागितले बोला. मी बदललो पाहिजे. ऐका, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. या चरणातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी ऐका समोरचा बदलला पाहिजे, समोरच्यात बदल झाला पाहिजे हे मागितले का आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितले बोला. आपल्यात बदल झाला तर परमार्थ म्हणजे काय? काय असा इकडचा डोंगर उचलून तिकडं ठेवला म्हणजे परमार्थ होता असं अजिबात नाही. परमार्थ म्हणजे काय? ज्याच्यात मी बदलण्याचा अभ्यास, ज्याच्यात स्वतः बदलण्याचा अभ्यास आणि ज्याच्यात आतून बदलण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला परमार्थ म्हणतात. ऐका, आता तुम्ही जाणकार लोक जरा लक्ष चांगलं द्या, मग मला खरं उत्तर द्या. आपण नेहमी करता समोरच्यानं बदललं पाहिजे अशी अपेक्षा धरत असतो का आपण बदललं पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतो बोला. आपली नेहमी अपेक्षा काय असते? समोरच्यानं बदललं पाहिजे, नेहमी हीच अपेक्षा असते. आपण नेहमी बदलाची अपेक्षा करतो, स्वतःकडून का समोरच्याकडून? समोरच्याकडून. आपण नेहमी म्हणत असतो नाही पण त्याने असं वागावं का, त्याला हे शोभलं का, त्यानं माझ्याशी असं वागावं का, आणि यानं काय दिवा लावला. ऐका ऐका, आम्ही नेहमी समोरच्याच माणसाकडून बदलाची बोला अपेक्षा करतो. जरा अजून ऐका, आम्ही नेहमी करता समोरच्याच माणसाचं माप काढतो, बरोबर आहे ना? आणि त्याच्या पुढचं दुर्दैव सांगतो, आम्ही आपल्या मापानं पुढच्या माणसाला मोजतो, हे त्याच्या पुढचं दुर्दैव आहे. माझी विनंती आहे, तुम्हाला जर मोजायचंच असेल, तुम्हाला जर माप काढायची इच्छाच असेल तर एक लक्षात ठेवा, एक तर जीवनामध्ये दुसऱ्याला कधी मोजूच नका. मोजायचंच असेल तर स्वतःला मोजा. ज्या दिवशी आपण स्वतःला मोजायला सुरुवात करू त्याच दिवशी आपली परमार्थात खऱ्या अर्थानं प्रगती होईल. मला आज नक्की म्हणायचंय, आपण नेहमी करता स्वतःला मोजत असतो का दुसऱ्याला मोजत असतो बोला. कोणाला मोजत असतो? दुसऱ्याला, समोरच्यालाच मोजत असतो. आपण स्वतःला कधी मोजतच नसतो. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून 27 वर्ष झाली, अजून सुद्धा तंबाखू खाऊन पिचकाऱ्या हाणायच्या चालूच आहेत. कधी मोजायचंच नसतं का? स्वतःला कधीतरी मोजलं पाहिजे का नाही? आपण मोजलं पाहिजे. आपण संप्रदायात आहोत, आपण वारकरी आहोत, आपण वैष्णव आहोत, बरोबर आहे ना? पोटच्या मुलाला जे खाऊ घालत नाहीत ते लोक आपल्याला खाऊ घालतात, आणि तरी सुद्धा आपण गुटखा चगळतोच. जागेत की तुम्ही? हे मोजायचं नाही का कधी स्वतःला आपण? ऐका, ज्याच्यात स्वतःला मोजलं जातं, ज्याच्यात स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं नाव आहे परमार्थ. आणि दुर्दैव हे आहे, आपण परमार्थात येऊनही दुसऱ्यालाच मोजतो. ही खंत आहे हो, हे दुर्दैव आहे. ऐका,
आईसा भाव दे काही. याच्यातला पहिला गाभा हा आहे, मी बदललो पाहिजे, स्वतः बदललो पाहिजे. जिकडे पाहे तिकडे देव या म्हणण्यातून तुकोबारायांनी वस्तू, व्यक्ती, पदार्थ समोरचा बदलला पाहिजे हे तुकोबारायाची अपेक्षा नाही. मी जिकडं पाहिलं तिकडं मला देव दिसावा असा तुम्ही मला भाव द्या, मला भाव द्या. याचा अर्थ आहे माझ्यात बदल झाला पाहिजे. आणि अजून एक गंमत आहे, इथं बदलाची अपेक्षा आहे, पण ती बाहेरच्या बदलाची अपेक्षा नाही, तर ती आतल्या बदलाची अपेक्षा आहे. ऐका, माणसाने आतून बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आतला बदल परमार्थाच्या क्षेत्रात अत्यंत आवश्यक आहे. आतून बदललं पाहिजे. जरा ऐका, बाहेरून तुम्ही काय बदलू शकणार आहात? तुम्ही बाहेरचा बदल नाही करू शकत. बाहेरचं सगळं जग देव दिसावं, ऐका, ही जर अपेक्षा असेल, किडा मुंगी वस्तू, व्यक्ती, पदार्थ, अणु अणु, रेणू रेणू, कणात कणात, सगळीकडे जिकडे पाहे तिकडे देव असं जर दिसावं वाटत असेल, तर त्याला एकमेव पर्याय आहे, जे पाहिल ते बदलत नसतं. बाहेरच्या सगळ्या वस्तूत, व्यक्तीत आपल्याला बदल करता येत नाही. मग काय करावं लागेल? जिकडं पाहिल तिकडं सगळं देवच दिसावं, अर्थात समोरचं सगळंच बदलावं असं जर वाटत असेल, तर त्याला एकमेव पर्याय कोणता? आपण बदललं पाहिजे. आधी आपण या नासी, आधी आपण या नासी, आधी आपण या नासी, आधी आपण या नासी, तरी उतरी एकसी, तरी उतरी एकसी, आधी आपण या नासी, आधी आपण या नासी, आधी आपण या नाशी, तरी उतरी ये कशी. कोणत्या कसावर? जगावघे देव, मुख्य उपदेशाची ठेव, आधी आपण या नाशी. ऐका, सगळं जग देव आहे, सगळं जग देव दिसावं ही जर अपेक्षा असेल, तर त्याला एकमेव पर्याय आहे. कोणता? आधी आपण या नाशी. अजून एक पर्याय सांगतो, सगळं जग देव दिसावं ही जर अपेक्षा असेल, तर त्याला उत्तर आहे काय? आपण देव व्हायला पाहिजे. होईल अंगे देव झाला जो आपण, तयासी हे जन अवघे देव, तयासी हे जन अवघे देव. होईल तयासी जन अवघे, होईल अंगे देव झाला जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. ऐका, हे जन अवघे देव या सिद्धांतावर जीवन जाऊन पोहोचावं असं वाटत असेल, तर त्याला एकमेव पर्याय आहे, अगोदर आपण देव झालं.
आपण देव बनलो की सगळं जग देव बनायला अडचण येत नाही. ऐका, ऐसा भाव दे काही, याचा अर्थ असा आहे, मी बदललो पाहिजे, आतून बदललो पाहिजे, बदल आपल्यात झाला पाहिजे. कमी करावं तुम्हाला लक्ष द्या. संपूर्ण जग नाही बदलू शकत आपण. सगळ्या जगात आपल्याला बदल करता येत नाही देवा. प्रयत्न असतो आपला, सगळ्यांनी बदललं पाहिजे, सगळ्यांनी बदललं पाहिजे. सगळं संपूर्ण गाव स्वच्छ झालं पाहिजे, भारत देश स्वच्छ झाला पाहिजे. म्हणून एक मनुष्य कितीतरी प्रयत्न करतोय, पण काय उपयोग होतो? एका माणसाच्या प्रयत्नानं काय होणार आहे हो? सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, देश स्वच्छ झाला पाहिजे. स्वच्छता अभियान एका माणसाची इच्छा असून उपयोग नाही, प्रयत्न सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. जर ऐका, सगळे बदलले पाहिजे असं आम्हाला वाटतंय, गोष्ट खरी आहे, पण आम्ही सगळ्यात बदल करू शकत नाही. जरा अजून ऐका, आम्ही बाहेरचं जग बदलू शकत नाही. लक्ष द्या. जिकडे पाहे तिकडे देव, म्हणजे वस्तू बदलली पाहिजे, व्यक्ती बदलली पाहिजे, पदार्थ बदलला पाहिजे, पण ऐका, आम्ही सगळ्यात बदल करू शकत नाही. बाहेरच्या जगात तात्पुरता बदल करतं ते विज्ञान, तात्पुरता बदल करतं. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये तात्पुरता बदल ज्याच्यामुळे केला जातो त्याला विज्ञान म्हणा, आणि हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये कायमचा बदल ज्यामुळे घडतो त्याला अध्यात्म म्हणा. ऐका, ज्याच्यामध्ये शोध आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये बोध आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. ज्याच्यामध्ये उपकरणाला महत्व दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात अंतःकरणाला महत्व दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यात प्रयोगाकडे लक्ष दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात साधनेकडे लक्ष दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ऐका ऐका, ज्याच्यामध्ये समस्या वाढतात, झोपले का? ज्याच्यामध्ये समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणतात. मागच्या 2-3 वर्षापूर्वी उत्तर कोरिया आणि त्याने म्हणे हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली, हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली, आणि संपूर्ण विश्वाच्या समोर, जगाच्या समोर अराजकतेचा, अस्थिरतेचे, दहशतीचं साम्राज्य उभं राहिलं. बरोबर आहे? ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या. विज्ञानाने समस्या, ज्याच्यामुळे समस्या निर्माण होते त्याचं नाव काय? विज्ञान. सोपं सोपं, लक्ष द्या गड्या, लक्ष द्या, विक्षेप करू नका. सोपा मुद्दा मी आपल्या पुढे मांडतो. मोबाईल नावाची वस्तू, या मोबाईल नावाच्या वस्तूमुळे समस्या वाढली का समस्या कमी झाली? बोला की. समस्या काय झाली? समस्या काय झाली? नक्की ना? सगळेजण मोबाईल माझ्याकडे देऊन टाकात. त्यात नाही ना टेप झालं? झालं असलं तर काढून टाकते. मुद्दा माझा इतकाच आहे, मुद्दा माझा इतकाच आहे. केवढी समस्या वाढली हो. पूर्वी ही समस्या नव्हती. समजा 5 वाजता शाळा सुटत होती गुरुजींची, गुरुजी 6 वाजता घरी येत होते. एखाद्या दिवशी गुरुजी 9 वाजता जरी घरी आले तरी पत्नीची काही तक्रार नसायची. काय 9 वाजता तर 9 वाजता आले, काय तेच. पण ऐका, आता ही डबी आली, आणि त्याचा परिणाम काय झाला? 6 वाजता गुरुजी घरी नाही आले, हे 6:15 लगेच फोन केला जातो, कुठं आहेत? समजा 6:15 फोन केला आणि गुरुजींनी जर उचललाच नाही, मग तर बीपी हाय होतो. फोन कशी काय उचलत नाहीत? ऐका, कदाचित 9 वाजेपर्यंत फोन उचललाच नाही, बापरे बाप, परत तर 9:30ला फोन स्विच ऑफच लागला. राम राम. मग तर बीपी एकदमच वाढतो. काय करावं? लक्ष द्या जरा. हीच समस्या 25 वर्षापूर्वी अजिबात नव्हती.
मोबाईलच नव्हता तर बीपी वाढायचा आणि कमी व्हायचा प्रश्नच कुठे येतो. नीट ऐका, माझा बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, आशय इतकाच आहे की विज्ञानाने समस्या वाढल्या की नाही, म्हणून ज्याच्यामुळे समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्यामुळे समस्या नष्ट होतात त्याला अध्यात्म म्हणा. त्यामुळे समस्या नष्ट होतात. कशी काय समस्या नष्ट झाली? कस काय 9:30 वाजल्या तुम्ही इतक्या उशीर आले नाहीत? कीर्तनाला गेलतो, संपली समस्या. माझा मुद्दा इतकाच आहे, विज्ञान तात्पुरता बदल करत, अध्यात्म कायमचा बदल करत. जरा ऐका, ज्याच्यामध्ये तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये तप आणि शिलावर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणतात. मग हे कशा करता तुमच्या पुढे मांडायला लागलो? सगळं जग आपण बदलू शकत नाही, सगळ्या जगातली वस्तू व्यक्ती पदार्थ नाही बदलू शकत. आणि आजच्या चिंतनात तर तुकोबाराय बोलतात, जिकडे पाहे तिकडे देव. मी जिकडं पाहिल तिकडं मला देव दिसलं पाहिजे. ऐसा भाव दे काही. तर याच्यातला आशयच हा आहे, मी पाहिल ते नाही बदललं पाहिजे, माझी भावना बदलली पाहिजे, माझं हृदय बदललं पाहिजे, माझे विचार बदलले पाहिजेत, माझी दृष्टी बदलली पाहिजे, माझं अंतःकरण बदललं पाहिजे. थोडक्यात मी बदललो पाहिजे. तुम्ही बाहेरचा बदल सगळा नाही करू शकत, तो नाही करू शकत. काय झाले एक वेळेस, बिरबल आणि बादशाह दोघं फिरायला निघाले. काय बादशाच्या मनात आलं कोणास ठाऊक. बादशाहनं बिरबलला विचारलं, बिरबल आपलं हे सगळं शहर हिरवं झालं पाहिजे. कसं हिरवं झालं पाहिजे? आता काय बादशाची इच्छा आहे, जी सरकार. बिरबलनं सगळ्या गावाला भिंतीला त्या हिरवा कलर देऊन काढला हिरवा कलर. पुन्हा फिरायला निघाले. सगळं गाव हिरवं दिसतंय, पण समोरून म्हशी येऊ लागल्या. म्हशी पांढरे असतात का लाल असतात? काळ्या असतात. म्हशी येऊ लागल्या. बादशाहनं सांगितलं, बिरबल इनको भी. आता काय करता, दिला म्हशीलाही कलर दिला, टाकला. आणि कीर्तनात वेळ पण लागत नाही कलर द्यायला. पुन्हा फिरायला निघाले. समोरून माणसं येऊ लागली. कोण काळी दिसतात, कोण गोरी दिसतात. बादशाहनं सांगितलं, बिरबल इनको भी. तो काय करता, दिला माणसालाही कलर दिला. काय करता सगळं. पुन्हा मग फिरायला निघाले. पुन्हा माणसं येऊ लागली. त्यांचे दात पांढरे दिसायला लागले. बादशाहनं सांगितलं, बिरबल इनको भी. अवघडच असतं महाराज, मोठ्या माणसाला कधी लहर येईल सांगता येत नाही, कसली लहर येईल सांगता येत नाही. 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता 2016. काय डोक्यात आलं का नाही तुमच्या? स्वप्न तरी वाटत होतं का? नोटबंदी. काय काय सांगता येत नाही हो, मोठ्या माणसाला कधी लहर येईल. आणि एक लक्षात ठेवा, आता सुद्धा तुम्ही काय भ्रमात राहू नका. काय सांगता येत नाही, कधी लहर येईल सांगता येत नाही. 2-2 हजाराच्या जास्त साठवलेले असले तर सप्ताहाला देऊन टाका, काय सांगता येत नाही. ऐका, तशी बादशाहला एक वेळेस अशीच लहर आली. आणि बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल आता हे सगळं हिरवं हिरवं दिसते. फिरायला निघाले. बादशाहला अशीच लहर आली. आणि बादशाहने आकाशाकडे बघितलं, आकाशाकडे. आणि बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी. आणि मग मात्र बिरबलला थंडी वाजून आली. आतापर्यंत जमलं, माणसं बोलवायची, गडी बोलवायचे, मजूर लावायचे आणि कलर द्यायचा. आकाशाला कसा कलर द्यायचा? अवघडच झालं. ऐका, काय मोठ्या माणसाला लहर कधी येईल सांगता येत नाही. अशीच बादशाहला एकदा लहर आली होती. आणि बादशाहनं बिरबलला विचारलं. काय विचारलं? बिरबल हमारा रामायण बनाओ. हमारा रामायण बनाओ. आता मला सांगा, रामायण कोणाचं? म्हणा की रामाचं. रामायण कोणाचं? रामाचं. बादशाचं कसं काय रामायण हो? नाही म्हणायची सोय नाही. नाही कसं काय म्हणायचं मालकाच्या पुढं? हमारा रामायण बनाओ. पण
कस काय बनवायचं, बादशाचं कस काय रामायण लिहायचं, अवघडच आहे ना, कसं शक्य आहे. आता मागे काही लोकांनी स्वतःच रामायण लिहायला सुरू केलं होतं, त्यांचं पुढे महाभारत झाला, हा भाग वेगळा. ऐका, एक वाक्य सांगतो, काय नक्कल कधी करून येऊ सांगू का, नक्कल करून अक्कल येत नसते, हे ध्यानात ठेवा. ऐका, बादशाहनं सांगितलं, बिरबल हमारा रामायण बनाव. कस काय बनवायचं, तर बादशाहचं कुठं रामायण असतं का, पण नाही म्हणायची सोय नाही. आता तो बिरबलच आहे. बिरबलनं सांगितलं ठीक आहे सरकार, पण सरकार त्याकरता खर्च भरपूर येईल. म्हणजे किती खर्च येईल, 3 कोटी रुपये खर्च येईल. मंजूर. बादशाला काय खर्च द्यायचंय, मंजूर. पुन्हा बिरबलनं सांगितलं पण सरकार त्याकरता वेळ भरपूर लागेल, 3 महिने मला रजा पाहिजे. मंजूर. 3 महिन्याची बिरबलनं रजा घेतली, 3 कोटी रुपये घेतले आणि बाहेरच्या देशाची विमानाची सगळी तिकीटं काढली आणि सगळा परिवार घेऊन बिरबल गेला फिरायला. आणि काय 86-87 दिवस बिचारा मुक्तपणे फिरला. त्याच्या जीवाला ते लॉकडाऊनच होतं, पण विमानं चालू होती, एवढं गेला फिरायला. फिरून आला, 2-3 दिवस मुदत शिल्लक राहिली होती 3 महिन्यातली. बादशाहनं सगळी सभा बोलावली, बिरबलला बोलावलं आणि विचारलं, बिरबलला कहां तक आया है हमारा रामायण, माझं रामायण कुठपर्यंत आलं. ऐका, बिरबलनं सांगितलं थोडा अधोरा आहे सरकार. आता मला खरं सांगा, बिरबलनं किती कांड लिहिली होती. बालकांड लिहिलं होतं, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. काय मागं पुढं झालं का, लाईन लागली ना बरोबर. ऐका, काहीच लिहिलं नव्हतं बादशाने, आपल्या बिरबलनं काहीच लिहिलं नव्हतं. ऐका, का लिहिलं नव्हतं, का लिहिलं नव्हतं म्हणजे बादशाचं कुठं रामायण असतं, काहीच लिहिलेलं नव्हतं. भर सभेमध्ये बादशाहनं विचारलं कहां तक आया है हमारा रामायण, कुठपर्यंत आले म्हणे माझे रामायण. बिरबलनं सांगितलं सरकार थोडा अधूरा है, थोडं राहिले. पुन्हा त्याने विचारलं क्या अधूरा है बताओ, क्या अधूरा है. बिरबलनं सांगितलं सरकार मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था, अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है वो बता दो, वो लिखाने का है. बादशाह म्हणला छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला छोड़ दो तर छोड़ दो, लिहिलंय कुणी. माझा मुद्दा इतकाच आहे, मोठ्या माणसाला कधी लहर येईल हे सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे मोठ्या माणसाला, त्याने कधी बिन कसली बी लहर आणू नये. लहर येऊ शकते. अशीच 4-6 महिन्याने पुन्हा एकदा लहर आली बादशाला लहर आली आणि बादशाहनं सांगितलं बिरबल बोले सरकार हमारा महाभारत बनाव. रामायण जमलं नाही तर निदान महाभारत बनाव. ऐका, आता महाभारत कोणाचं म्हणा की कौरव पांडवाचं म्हणा बाबा, चला. बादशाचं कुठं महाभारत असतं का, हमारा महाभारत बनाव. नाही म्हणायची सोय नाही. सरकार 6 कोटी रुपये लागतील, मंजूर. 6 महिने रजा, मंजूर. राहिलेले देश घेतले, त्यात गेला फिरायला. 4-5 दिवस शिल्लक असताना तो बिरबल आला. सभा भरलेली आहे, तुडुंब गर्दी आहे. विचारलंय बादशाहनं बिरबल कहां तक आया है हमारा महाभारत. आता किती पर्व लिहिले होते, भीष्म पर्व, कर्ण पर्व, युधिष्ठिर पर्व, शांती पर्व, काय लिहिलं का. 18 पर्व आहेत ना, एका दुसरं पर्व काहीच लिहिलेलं नव्हतं. का लिहिलं नव्हतं. बादशाचं कुठं पर्व असतं, त्याचं कुठं महाभारत असतं का, काहीच लिहिलेलं नव्हतं. बादशाहनं विचारलं कहां तक आया है हमारा महाभारत. त्याने सांगितलं सरकार थोड़ा अधूरा है. बोले क्या अधूरा है, बोले बताओ क्या अधूरा है. त्याने सांगितलं सरकार द्रौपदी के पति 5 थे, अपने और 4 साथीदार कौन है बता दो. आणि मग तो म्हणला वैतागला छोड़ दो हमारा महाभारत. म्हणजे छोड़ दो तर छोड़ दो, आता कीर्तन छोड़ दोची वेळ आली. माझा मुद्दा संपलाय. मुद्दा इतकाच आहे, मोठ्या माणसाला कधी लहर येईल हे सांगता येत नाही. बादशाला लहर आली. काय लहर आली,
इनको भी म्हणजे कशाला? आकाशाला काय कर? कलर दे, हिरवा कलर दे. आता कसं शक्य आहे हो? अक्षरशः बिरबलला थंडी वाजून आली. बिरबलचा चेहरा पडलेला आहे. बिरबलनं सांगितलं सरकार ठीक आहे, 2 दिवसाची मुदत द्या. 2 दिवसाची मुदत द्या. बिरबल घरी आला. बिरबल घरी आल्यानंतर सौभाग्यवतीनं पाहिलं बिरबलचा चेहरा पडलेला आहे. चेहरा नाजूक आहे आणि माणसाच्या आत काय चाललंय हे चेहराच सांगतो. मानस जाणी जे बोले या न्यायाने, झाड जाणी जे फुले या न्यायाने म्हणा. बिरबलचा चेहरा नाजूक आहे, सुकलेला आहे. सौभाग्यवतीने सांगितलं का हो धनी, तुम्हाला कीर्तनाचं गाव सापडलं नाही का? नाही म्हणे मी नेहमीच्या रस्त्याने गेलो, मी काय तिकडून अशा आडवळणी रस्त्याने आलोच नाही. सांगितलं होतं सुरेशरावांनी, तिने काय ते रस्ता तिकडं कुठला तरी आलो नाही, तिकडून आपलं नेहमीच्या रस्त्याने. म्हणले मग कीर्तन तुमचं झालं नाही का? नाही, तिथं महाराज लोक पुष्कळ होते म्हणे, तरी माझंच कीर्तन झालं. मग चेहरा का बरं तुमचा पडला? एवढा चेहरा नाजूक का झालाय? कीर्तन व्यवस्थित झालं नाही का? नाही म्हणे कीर्तनही व्यवस्थित झालं, मग तरी पण चेहरा असा का झालाय? काय झालं काय? कीर्तनाच्या नंतरच व्यवस्थित झालं नाही का? नाही म्हणे त्याची तर अडचणच नाही काय. मग अडचण कशाची? चेहरा का पडलाय? आणि मग त्याने सांगितलं असं असं झालंय. काय? आकाशाला कलर द्यायचा, कसं करायचं ऐका. आणि मग तिनं सांगितलं धनी काळजी करू नका, मी आहे ना. पतीची या मता अनुसरोनी किंवा भ्रताराच्या पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने या न्यायाने आपल्या पतीला अडचणीत जी मदत करते तिचं नाव पतिव्रता. अडचणीत आणते ती ऐका मदत करते, ठीक आहे. मग तिनं सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारामध्ये येतोय. दरबार गच्च भरलेला आहे आणि सांगितलं राजांना, राजे चला. पण ऐका राजे, चैत्र वैशाख महिन्याचे दिवस आहेत. सूर्य माथ्यावर आलेला आहे. 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे. सूर्याची प्रखर किरण आहेत. प्रचंड उष्णता आहे आणि तुमचे सकुमार नाजूक डोळे आहेत. तुम्हाला ती प्रखर सूर्याची उष्ण किरण तुमच्या डोळ्याला सोसणार नाहीत. म्हणून खास तुमच्याकरता अमेरिकेतून मी चष्मा मागवलेला आहे. तेवढा चष्मा घाला. म्हणजे पहा, ते असतं ना डे नाईट म्हणतात, कोण त्याला काय फोटोसन काय म्हणतात, काय काय कसला तरी आहे असं, ते थंड वाटावं, गार वाटावं, असं डोळ्याला शांत वाटावं. बादशाहनं सांगितलं ठीक आहे. बादशाहनं मग तो चष्मा घातला आणि आले आणि पाहिलं तर सगळं आकाश कसं झालं होतं? सगळं आकाश कसं झालं होतं? 100% नापास तुम्ही. कसं काय? मला खरं सांगा, सगळं आकाश हिरवं झालं होतं का सगळं आकाश हिरवं दिसत होतं? दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. बऱ्याच वेळेला दिसतं तसं. बस पुढचं बघून घ्या. माझा मुद्दा इतकाच आहे, आकाश हिरवं झालं का आकाश हिरवं दिसलं? झालं नाही दिसलं. उत्तर इतकंच द्या, आकाश बदललं का पाहणाऱ्याची दृष्टी बदलली? आता बोला. पाहणाऱ्याची दृष्टी बदलली. मायबाप आकाश कधीच बदलत नसतं आणि आकाश बदलवण्याचा मूर्खपणा करूही नये. सगळं आकाश बदलावं ही जर अपेक्षा असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे, आपली दृष्टी बदलली पाहिजे. दृष्टी बदलली की सृष्टी बदलायला वेळ लागत नाही. एकदा दृष्टी बदलली की जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि यालाच वेदांताने दृष्टी सृष्टी वाद म्हटलेलं आहे. आपल्या काही डोक्यात वाद घेऊच नका. याला दृष्टी सृष्टी वाद असं म्हणतात. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, सगळं जग बदलावं असं वाटत असेल, सगळं जग देव दिसावं असं वाटत असेल तर ऐका, आपली दृष्टी बदलली पाहिजे. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ, निवारुनी या पापा, अंजन लेवऊनी करी मार्ग सोपा.
जाईन सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. अर्थ इतकाच आहे, दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. म्हणून आजच्या चिंतनात ऐसा भाव दे काही, असा तुम्ही मला भाव द्या. मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती. विघ्ना सोडवून हाती विनंती माझी परिसावी हे. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, असा मला तुम्ही काय द्या, भाव द्या. म्हणजे माझी वृत्ती बदला, माझी दृष्टी बदला. जरा ऐका, जरा लक्ष द्या. मी जे पाहिल ते मला देव दिसलं पाहिजे, असं तुकोबारायाचं बोलणं आहे. तुम्ही जरा लक्ष देऊन उत्तर मला देत चला. खरं म्हणजे पाहिल ती वस्तू, व्यक्ती, पदार्थ, किडा, मुंगी हे सगळं मुळात अगोदरच देव आहे का नाही? हे अगोदर देव आहे का नाही म्हणतोय मी. देवच आहे ना, हे अगोदरच देवच आहे ना. एक लक्षात ठेवा, हे जरी आकारानं दिसत असलं तरी खऱ्या अर्थानं हे काय आहे, देव आहे. कसं आहे बघा, सोनं आहे. सोनं आपण काय करतो, ते सोनं घेतो आणि त्याची अंगठी बनवतो. त्याची काय बनवतो, अंगठी बनवतो. आता अंगठी बनवली, अगोदर काय आहे ते सोनं, नंतर काय आहे अंगठी, बरोबर. 4-6 महिन्याने काही प्रपंचात अडचण आली म्हणून ती अंगठी आपण मोडतो, बरोबर आहे ना, अंगठी मोडतो. आता सोनं राहिलं का, नाही राहिलंय. आणि मग काय लोखंड झालं का. नीट आहे का, अंगठीच्या अगोदर काय आहे ते सोनं, अंगठी मोडल्यानंतर काय आहे ते सोनं, मध्यंतरात तेवढी काय आहे अंगठी. त्यावेळेस सोनं आहे का, मला वाटलं नाही म्हणते. उत्तर इतकंच लक्षात ठेवा, अंगठीच्या अगोदरही सोनच, अंगठीच्या नंतरही सोनच, आणि अंगठीच्या रूपानेही सोनच. अंगठीत सोनं असतं का सोनच अंगठी आहे. जगात देव आहे का देवच जग आहे. जगदेव हरी, असा त्याचा अर्थ आहे. मुद्दा माझा इतका संपलेला आहे. आपण एखाद्या सोनाराकडे गेल्यानंतर त्याला आपण अंगठी घ्या म्हणतो, बरोबर. ऐका, सोनार अंगठी पाहतो का सोनार सोनं पाहतो, बोला ना. सोनं पाहतो. बघा, आपली नजर अलंकाराची आहे आणि सोनाराची नजर सोन्याची आहे. हो, कळलं नाही. आपली नजर जगाची आहे आणि संतांची नजर जगदात्म्याची आहे, भगवंताची आहे. आकार जर बाजूला काढला तर केवळ जसं सोनच आहे, तसा किडा, मुंगी, वस्तू, व्यक्ती, प्राणी हा आकार बाजूला काढला तर केवळ परमात्माच आहे. चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा. एका जनार्दनी एक परिभूमा, चैतन्याची शोभा शोभते से, चैतन्याची शोभा शोभते से, चैतन्याची शोभा शोभते से. चैतन्याची शोभा शोभत असे. लक्ष द्या, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. मुद्दा इथं चाललेला आहे, जे पाहिल ते मला देव दिसलं पाहिजे, असा तुम्ही मला भाव द्या. पण गंमत अशी आहे, मुळात जे पाहायचंय ते अगोदरच काय आहे, देवच आहे की. अगोदर सगळा विठ्ठल जळी स्थळी विठ्ठल विस्ताराला, जेनी सगळी प्रमाण पाठ आहेत.
म्हणजे सगळीकडे आणो आणोत रेणू रेणूत कणात कणात मूळचा अगोदरचा कोण आहे? देवच आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे. देवाशिवाय परमात्म्याशिवाय एक जागा शिल्लक नाही. ऐका काय हे 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 हो हे हे कोणतरी माईक म्हणते, कोणतरी आवाज म्हणते, कोणतरी स्टँड म्हणते, कोणतरी ध्वनी म्हणते. देव कोणी म्हणायला तयार नाही. नाही कळलं? आपला विषय तेच चालला होता की सगळीकडे मुळात काय आहे? देवच आहे. मग ह्याच्यात देव नाही होय? उत्तर इतकंच आहे, सगळीकडे सगळ्यात सर्व ठिकाणी देव आहे. हे खरं जरी असलं तरी आम्हाला दिसतोय कुठं? आम्हाला दिसत नाही ना. आहे पण दिसत नाही ना. मग जरा ऐका, तसं असूनही तिथं तसं का दिसू नये? मला अजून एक सोपं विचारायचंय. आहे तेच दिसेल का नाही ते दिसेल? चला बोला. आहे ते दिसेल. मग जिकडे पाहे तिकडे देव दिसावा असं तुकोबारायाचं म्हणणं आहे. ते दिसण्याकरता अगोदर असायला पाहिजे. असलेलंच दिसणार ना. जे नाही ते दिसेल कसं? ए बाळ, सश्याचं शिंग वितभर लांब असतं का हातभर लांब असतं? अंदाज सांग. चुकलं तर चुकू दे, काय बिघडत नाही. एका अंदाजे प्रश्नच नाही, वादच नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. लक्षात आलं तुमच्या. कदाचित चित्रामध्ये वगैरे बघितलेलं असेल. ऐका, उत्तर इतकंच आहे. माऊली बोला. त्याने सांगितलं विधभर असते. खरं सांगा, विधभर असते का हातभर असते? तुम्ही आहो तुम्ही. हा नाही, चुकलं तर चुकू दे ना. मी आहे ना, काळजी करू नका. किती कसं असतं? सशाला शिंगच नसते म्हणलं. ठीक आहे, ठीक. मग जे नाहीच ते दिसेल का? का दिसणार नाही? नाहीच तर दिसेल कसं? नाहीच तर दिसेल कसं? ऐका, काय झालं आता नाही वाढवत. वंध्यापुत्र खपुष्प नाही तर दिसेल कसं? वंध्यापुत्र म्हणजे वांज स्त्रीचा मुलगा. वांज स्त्रीचा मुलगा बघितला का तुम्ही? का बघितला नाही? तुमच्या गावात नाही का? नाहीच तर पाहता कसला. उत्तर इतकंच आहे, दिसण्याकरता अगोदर ते असलं पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे तुमचं हे नक्की म्हणणं आहे, जे असतं ते नक्की ना. आणि म्हणजे असतं ते जर दिसतं असं जर म्हणणं असेल तर चराचरात देव आहे का नाही? आहे की. आणि मग का दिसत नाही? आली अडचण? तर ऐका, आहे हे पक्क झालं तरी पण का दिसत नाही? तर त्याचं उत्तर शोधायचंय. त्याचं उत्तर असं आहे, हे बघा, अगदी साधं, अगदी साधं. आकाशातल्या चांदण्या, आकाशातल्या चांदण्या, आकाशातल्या चांदण्या काळ्या असतात का लाल असतात? आकाशातल्या चांदण्या आकाशातल्या चांदण्या पांढऱ्या असतात. संस्थेत दिसतोय तो बहुतेक. आकाशातल्या चांदण्या पांढऱ्या असतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण कधी कधी त्या पांढऱ्याच चांदण्या एखाद्या पाहणाऱ्या माणसाला पिवळ्या दिसतात. नातरी दिठी वेदली कवळे तै चांदण्या ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. ज्ञानोबराची भाषा आहे. चला अजून विचारतो. गाईचं दूध तिखट असतं का आंबट असतं? गाईचं दूध गोड असतं. गोड. पाहे पा दूध पवित्र आणि पाशी तो चिया. खरं मला वाटतं असं म्हणावं लागेल. पाहे पा दूध पवित्र आणि गोड परी प्लॅस्टिकच्या. ऐका, दूध कसं आहे? गोड आहे. पण कधी कधी ते गोडच दूध एखाद्या पिणाराला म्हणजे दूध पिणाराला आलं ध्यानात? तुमच्या दुसरं ध्यानात आलं की ते गोडच दूध कधी कधी एखाद्या दूध पिणाराला कसं लागतं? कडू लागतं. कशामुळं? कारण काय? त्याच्या जिभेला रोग्या विषातुल्य लागे. हे मिष्टान्न बोलणं आहे. नवज्वरे जेवी तापले शरीर, रोग्या विषतुल्य लागे. आता ज्ञानोबराची ओळी सांगायची ठरली ना, तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधा ते म्हणे कडोविक, तेवी मानुषा मानुष मानिती माते. नीट ऐका, दूध गोडच आहे पण ताप आलेल्या माणसाला कडू लागतं. चांदण्या पांढऱ्याच आहेत पण कवळ झालेल्या माणसाला, कावीळ झालेल्या माणसाला त्या पिवळ्या दिसतात.
अगदी तसं चराचरात प्रत्येक ठिकाणी जिकडे पाहे तिकडे मुळात अगोदरचा देव आहेच, पण आम्हाला दिसायला तयार नाही. ऐका ऐका, दोष चांदण्याचा का पाहणाऱ्याचा? बोला. दोष दुधाचा का दूध पिणाऱ्याचा? दूध पिणाऱ्याचा. तसं जिकडे पाहे तिकडे देव आहेच, पण आम्हाला दिसायला तयार नाही. मग दोष देवाचा का आमच्या अंतःकरण वृत्तीचा? बोला. आमच्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय आहे? दोष आहे. बघा, डोळे स्वच्छ झाले की चांदण्या पांढऱ्याच, जीभ स्वच्छ झाली की दूध गोडच. तसं वृत्ती स्वच्छ झाली की जिकडे पाहे तिकडे देवच. म्हणजे आतापर्यंतच्या कीर्तनातून आपण या विचारावर आलेलो आहोत. कोणत्या? आपली दृष्टी स्वच्छ झाली पाहिजे, आपली जीभ स्वच्छ झाली पाहिजे, आणि पुढे चालून आपली अंतःकरण वृत्ती स्वच्छ झाली पाहिजे. सगळीकडे देव दिसावा म्हणजे सगळीकडे समतेचं दर्शन घडावं. ऐका, असं जर वाटत असेल, बरं का, सगळीकडे समतेचं दर्शन घडावं असं जर वाटत असेल तर अगोदर आपल्या हृदयातली विषमता निघून गेली पाहिजे. कसं असतं बघा, दुःख गेलं की खाली शिल्लक काय? सुखच. भेद गेला शिल्लक काय? अभेदच. द्वैत गेलं शिल्लक काय? अद्वैतच. अंधार गेला शिल्लक काय? प्रकाशच. अगदी तसं तसं विषमता निघून गेली, विषमता निघून गेली, विकार निघून गेले की खाली शिल्लक काय राहणार आहे? समताच. जिकडं पाहिल तिकडं देव आहेच आणि तो दिसावा असं जर वाटत असेल तर जसं डोळे स्वच्छ व्हावे, जसं जीभ स्वच्छ व्हावी, तसं आमचं अंतःकरण सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. आणि म्हणून आमच्या अंतःकरणातली विषमता बाजूला गेली की समतेचं सगळीकडे आम्हाला दर्शन होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला विनंती करतायत की भगवान तुम्ही काय करा, तुम्हीच माझ्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये येऊन वास्तव्य करा आणि माझ्या हृदयातली विषमता तुम्ही बाजूला काढा आणि तुम्हीच माझ्या हृदयामध्ये येऊन ठाणे धरा, वास्तव्य करा. हा अभिप्राय महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात सांगता. तुका म्हणे विषम सारे विषमी, तुका म्हणे विषमे सारे, तुका म्हणे विषमे सारे, तुका म्हणे विषमे सारे, तुका म्हणे विषमे सारे. Hello.
धरी जीवासी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतायत, भगवान तुम्ही काय करा, माझ्या हृदयातील विषमता बाजूला काढा आणि तुम्हीच माझ्या हृदयामध्ये येऊन काय करा, वास्तव्य करा. आपण मुद्दाम चौथ्या चरणामध्ये थेट प्रवेश केलेला आहे. 2 पायऱ्यामध्ये सोडून पटकन पुढे उडी टाकलेली आहे. त्याचं कारण आहे, चौथ्या चरणात महाराज आले म्हटलं की लोकांना जरा बरं वाटतं, धीर येतो. त्यांना वाटतं झालं बाबा आता काय, आता संपलं, चौथ्या चरणात आले म्हणजे झालं. आता याच्यानंतर तास दीड तास बोललं तर तो भाग वेगळा. पण आपण असं लिंक त्याची लावलेली आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या कीर्तनातला गोषवारा एका वाक्यात सांगतो. सगळ्या कीर्तनातला परमार्थात भाव महत्वाचा आहे. पहिली गोष्ट, कोणता भाव असावा, जिकडे पाहे तिकडे देव. मग जिकडे पाहे तिकडे देव नाही का, आहेच की. मग का दिसत नाही आपल्याला, उत्तर आहे, सांदण्या पांढऱ्याच आहेत, कावीळ झाल्यामुळे पिवळ्या दिसतात. दूध गोडच आहे, ताप आल्यामुळे कडू लागतंय. अगदी तसं सगळीकडे देव आहेच, पण तरी आम्हाला दिसायला तयार नाही. त्याचं कारण आहे, आमच्या अंतःकरण वृत्तीत विकार आहेत, दोष आहेत. आणि म्हणून तुकोबाराय देवाला विनंती करत आहेत, हे प्रभू, हे भगवान, तुम्ही काय करा, माझ्या हृदयातली विषमता बाजूला काढा. ऐका, विषमता बाजूला काढली ना, बरं का, समता आणायची गरज नाही. गरजच नाही हो. एकदा सूर्य उगवला की नंतर 10-5 जीसीबी गोळा कराव्या लागतात आणि अंधार ढकलावा लागतो. असं आहे का, काय गरज आहे. एकदा पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, येरा ही दिशा तयेची काळी, काळीमा नाही. या न्यायाने किंवा जगाची अंध फेडी तू, श्रीयेची रावळी उघडी तू, निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे, किंवा उगवली या गवस्ती, अशेषही मार्ग दिसती. या न्यायाने कितीतरी आता शोधता येतील. मुद्दा माझा इतकाच आहे, अगदी तसं विषमता गेली, विकार गेले. सोपं करू अजून, जे नको ते गेलं की जे पाहिजे ते तिथंच असतं, ते आणायची गरज नसते. ओवी देतो ज्ञानोबारायची, किती गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग नसतेच वस्तू होईजे. चुकलं म्हणा की, असतीच वस्तू होईजे. ऐका, फक्त एकच काम आहे, कोणतं, हा विचारुनी अहंकारू सांडीजे. ऐका, अहंकार फेकून दिला की मग वस्तू आहेच की, मग असतीच वस्तू होईजे. अगदी त्या न्यायाने बर का. ऐका, नको असलेलं बाजूला काढून टाकलं की जे पाहिजे ते तिथंच असतं, ते कुठून आणण्याची आवश्यकता नाही. ऐका, कष्ट कशा करताय, प्रयत्न कशा करता करायचाय परमार्थामध्ये. ऐका, परमार्थामध्ये काही मिळवायचं नाही, मग जे नको ते घालवायचंय. नको ते गेलं की पाहिजे ते आहेच, ते आणण्याची आवश्यकता नाही. फक्त नको ते अगोदर काय केलं पाहिजे, घालवलं पाहिजे. त्याच्याकरता मेहनत आहे. आम्ही 2012ची गोष्ट असेल, दुष्काळच होता. एक जणाच्या शेतात गेलो, 10-12 एकर ऊस हिरवागार. मलाही आश्चर्याचा धक्का बसला. मी त्यांना विचारलं, बापरे, काय शेती आहे हो, काय पाणी आहे हो तुमच्याकडं. ऐका, त्या शेतकऱ्याने उत्तर काय दिलं. शेतकऱ्याने उत्तर दिलं, महाराज फुकट नाही. भारदस्त शेतकरी होता, फुकट नाही म्हटलं मग पण 70,000 घालवलेत म्हटलं पाण्याला. किती, 70,000. माझ्या लक्षात ये ना, 70,000 पाण्याला. कस काय गेले 70,000 पाण्याला, सांगा बरं. आणि मग त्यानं सांगितलं, म्हटलं महाराज, बोर घेतलं, बोर 20,000 रुपये मशीनला गेले, त्या बोरच्या मशीनला 20,000 रुपये मोटरला गेले, 20,000 रुपये पाईपला गेले. किती झाले, 5,000 रुपये कोटेशनला, 5,000 रुपये साहेबाला गेले. ऐका, झाले किती,
आणि मग या यादीत पाण्याचं नाव आहे का? तुम्ही जागे नाहीत का? त्यानं मला बोलता बोलता ठासून उत्तर काय दिलं? फुकट नाही, 70,000 घालवलेत. कशाला? पाण्याला. मग मी म्हणलं सांग बर कशा कशाला गेले? त्याने यादी सांगितली. 20,000 बोरला म्हणजे त्या मशीनला, 20,000 मोटरला, 20,000 पाईपला, 5,000 साहेबाला, 5,000 कोटेशनला. झाले किती? 70. ह्याच्यात पाण्याचं नाव आहे का? आणि मग कसं काय म्हणलं पाण्याला गेले? तुम्ही जागे नाहीत का? अहो अहो, या 70,000च्या यादीत पाण्याचं नाव आहे का? बोला. मग पैसे गेले कशाला? 70,000 गेले कशाला? उत्तर आहे, उत्तर नीट सांगतो. पाण्याच्या आणि आपल्या मध्ये असलेलं दगड मातीचं आवरण काढायला 70 गेले. पाणी फुकटच आहे. देव घ्या फुका. पाणी फुकटच आहे. आणखीन पाण्यानं पाणीपट्टी मागितलेली नाही. हे पाणीपट्टी गोळा करणारे दुसरेच आहेत. लक्ष नीट द्या. पाणी फुकटच आहे. पाणी मूळचंच आहे. पाणी पहिलंच आहे. ऐका, मग 70 गेले कशाला? 70 याला गेले त्या पाण्याच्या आपल्या मध्ये असलेलं आडवं गबाळ बाजूला काढायला गेले. बरोबर आहे की नाही? ऐका दादानो, देव घ्या फुका. खरंच आहे हो. देवाला नाहीत पैसे लागत हो. देवाला नाहीत पैसे लागत. मग लोक म्हणतात मग 5.5 लाख कस काय सप्त्याचा खर्च. तुमची बी बाजू सोपी करतो, काळजी करू नका. देव तर फुकटच आहे ना, प्रश्नच नाही. मग गेले कशाला? फुकट असलेला देव आणि त्याच्याने आपल्या मधलं आडवं गबाळ बाजूला काढायला खर्च काय थोडा होतो का? हो, त्याच्याकरता खर्च आहे, त्याच्याकरता तकलीफ आहे. ऐका, मग ते बोर घेतलं जातं, मग त्याच्यात मोटर सोडली जाते. मग दररोज एक मोटर वेगळी वेगळी सोडायची. 8 दिवसाच्या 8 मोटर. हा, पंप सोडले जातात. आणि मग शेतकऱ्याची अपेक्षा असते त्या पंपनं, त्या मोटरनं चांगलं पाणी मारलं पाहिजे. आता काही मोटरी गुळण्याच हाणतात, तो भाग वेगळा. ऐका ऐका, पण शेतकऱ्याची अपेक्षा असते. काय अपेक्षा असते? मोटर अशी असली पाहिजे, ती ब्रँडेड कंपनीची असली पाहिजे. तुम्ही जागे नाही वाटत? मोटर कशी असली पाहिजे? ब्रँडेड कंपनीची असली पाहिजे. शेतकऱ्याची अपेक्षा असते कमीत कमी ती मोटर अशा कंपनीची असली पाहिजे की त्या कंपनीचा किमान 100 वर्षाचा तरी अनुभव असला पाहिजे. हे लक्षात येत नाही वाटत. किती अनुभव असला पाहिजे त्या कंपनीचा? किमान 100 वर्ष तरी ती कंपनी अव्याहतपणे अखंडपणे चालू असलेली असली पाहिजे. आणि अशी मोटर असली पाहिजे, अशा कंपनीची मोटर असं शेतकऱ्याला वाटत असते. त्याच्याकरता तो शेतकरी म्हणत असतो, काल कल्याणला असू द्या, उद्या जळगावला असू द्या, पण नाही आम्हाला मोटर तीच पाहिजे. ऐका, अजून बोलू का? अजून त्या शेतकऱ्याची अपेक्षा असते ती मोटर अशी असली पाहिजे, तिनं ज्यादा हेडला, बरोबर आहे का शब्द असाच असतो, ज्यादा हेडला म्हणजे जास्त उंचीवर सुद्धा तिनं चांगलं पाणी मारलं. 9:15 उभा राहिल्यानंतर 11:15 तिनं बंद नाही केलं पाहिजे. तिनं पाणी 11:30 पर्यंत मारलं पाहिजे. चांगलं पाणी मारलं पाहिजे, ज्यादा हेडला पाणी मारलं पाहिजे, प्रेशरनं पाणी मारलं पाहिजे, फवाऱ्यानं पाणी मारलं पाहिजे. आहे की नाही? अशी अपेक्षा असते शेतकऱ्याची. आणि अजून एक अपेक्षा असते शेतकऱ्याची. काय? ती मोटर अशी असली पाहिजे, ती मोटर अशी असली पाहिजे की ती मोटर कमी व्होल्टेजवर चालली पाहिजे. कसं असलं पाहिजे? कमी व्होल्टेजवर. अरे 35 आणि 51 इतकं व्होल्टेज नको. असं 20, 25, 15 असं व्होल्टेज असलं तरी चालावी. नाही का ध्यानात? म्हणजे आपलं सांगून टाकलं म्हणजे पुढं सोपं जातं. शेतकऱ्याची अपेक्षा. ऐका ऐका, माझा मुद्दा इतकाच आहे. तकलीफ कशा करताय? पाण्याच्या आणि आपल्या मध्ये असलेलं आडवं गबाळ बाजूला. एक लक्षात ठेवा, पाणी फुकटच आहे, फक्त मधलं बाजूला आवरण काढलं पाहिजे. ऐका, आवरण बाजूला काढलं की मग पाणी तिथंच आहे ना.
मग ते सहज भेटणार आहे ना. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे विषमे सारी, विषमता बाजूला सारा. कसा आहे बघा, तुम्हाला शेवाळ माहिती आहे का? शेवाळ 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 माहिती आहे? कशापासून बनतं ते? पाण्यापासून. वा. कुठं असतं ते? ज्या विहिरीमध्ये ना, ज्या विहिरीमध्ये 5.5ची मोटर रोज 8 तास चालते, त्या विहिरीमध्ये शेवाळ असतं. नाही, चुकलं. बरं. मग शेवाळ कुठं असतं? ज्या विहिरीमध्ये 8 महिन्यापासून पाण्याचा थेंब सुद्धा नाही, त्या विहिरीत शेवाळ असतं. हे बी चुकलं. बरं, मग शेवाळ कुठं असतं? आता तुम्हीच बोलावं, कुठं शेवाळ असतं? जिथं उपसा नाही तिथं शेवाळ असतं बघा. पाण्याचा उपसा नाही केला की मग दुर्गंध येतो, त्याचा घाण वास सुटतो. आणि मग ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेला त्या विहिरीच्या काठावरती बोर्ड लिहावा लागतो, हे पाणी पिण्यायोग्य नाही. मग ग्रामपंचायतीला बोर्ड लावावा लागतो, हे घर वर्गणी मागण्यास योग्य नाही. नाही कळलं तुम्हाला? का? वास सुटलेला असतो, दुर्गंध सुटलेला असतो. कशामुळं? उपसाच नाही. माझी विनंती आहे दादानो, उपसा करायला शिका. उपसा केला पाहिजे. ऐका, उपसा केलेल्याचा फायदा काय? फायदा सांगतो. उपसा जर तुम्ही केला त्या पाण्याचा, तर काय होऊ शकतं? एकतर ते पाणी स्वच्छ राहील, दुसरी गोष्ट ते पाणी अनेकाला पिण्यास उपयोगाला येईल, तुम्हालाही त्या पाण्याचा काय होईल? उपयोग होईल. अजून फायदा सांगतो, उपसा केलेल्याचा आणखीन फायदा आहे. कोणता? पाण्याचा जर विहिरीतनं सारखा उपसा केला की नाही, तर झऱ्याची तोंड मोकळी होतात. झऱ्याची तोंड, आणि मग पाणी वाढतंय. माझी विनंती आहे, गेल्या 7 दिवसामध्ये जर कोणी उपसा करायचं राहिलेलं असलं, राहिले का कोणी? नाही ना, कोणी राहिले? आपण नाही, कोणी राहिलं नाही म्हणतात. पण समजा चुकून राहिलेलं असलं किंवा एखाद्याला वाटलंच पहिल्या दिवशीच उपसा केला होता, पण अजून 5-6 दिवसात बरंच पाणी आलंय, उपसा मग आज अजून काय बिघडतंय? ऐका, उपसा करा. उपसा केला की झऱ्याची तोंड काय होतात? मोकळी होतात. प्रेशरनं पाणी पुन्हा विहिरीत अजून येतं. काय लोक म्हणतात त्यांना काय, सगळीकडूनच झरे आहेत, त्यांना काय? अरे पण जरी सगळीकडून त्यांना झरे असले तरी त्यांचे सगळीकडून झरे का वाहतात माहिती आहे का? पट्ट्याचा उपसा सुद्धा तसाच असतोय. काल्याची पंगत एकटा घालतोय, एकटा. नीट ऐका. उपसा केल्याशिवाय झरे मोकळे होत नाही. पण ज्याने उपसा केलेला नसेल त्यांनी उपसा करून घ्या. फार तर 10-5 मिनिटं बसतो मी, पण उपसा करा. फार महत्वाचं आहे. उत्तर इतकंच आहे, माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे. तर त्या उपसा नसला की शेवाळ येतं, आणि शेवाळाच्या खाली काय आहे? पाणीच आहे ना. उदकी झाली बाबुळी, शेवाळाच्या खाली काय आहे? पाणीच. शेवाळ बनलं कशापासून? पाण्यापासून. शेवाळानं झाकलं कोणाला? पाण्यालाच. ढग बनले कोणापासून? सूर्यापासून. ढगानं झाकलं कोणाला? सूर्यालाच. माया बनली कोणापासून? चैतन्यापासून. मायेनं झाकलं कोणाला? ते एक झाली, बनली त्याच्यापासूनच, आणि झाकलं त्यालाच. ओय देऊ, या उपाधी माझी गुप्त. चैतन्याशे सर्वगत. ऐका, शेवाळ बनलं पाण्यापासून, झाकलं पाण्यालाच. ढग बनले सूर्यापासून, झाकलं सूर्यालाच. माया बनली चैतन्यापासून, झाकलं चैतन्यालाच. ऐका, मुलगा बनला आडवा येतो कोणावर? बापावरच. अगदी जर पाणी हवं असेल तर शेवाळ बाजूला सारा, सूर्य हवा असेल ढग बाजूला सारा, चैतन्य हवा असेल माया बाजूला सारा. आणि सांगू का, जिकडे पाहे तिकडे देवच हवा असेल तर आपल्या वृत्तीतली हृदयातली विषमता विकार बाजूला सारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.
विषमे सारी ठाणे धरी जीवाशी तुकोबाराय सांगतात विषमता बाजूला काढा आणि तुम्हीच माझ्या हृदयात येऊन वास्तव्य करा. एकदा देवच हृदयात आला की आपोआप जिकडे पाहे तिकडे देव दिसू शकतो. आजचा हा अभंग आणि तुकोबारायांचं एक चरण सांगतो एका अभंगातलं आणि शेवा समाप्त करतो. चरण सगळ्याच पाठ आहे. करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश तोडी आशा पाश करिवास हृदयी. ऐका ते चरण आणि हा अभंग सगळा बघा. करिया तिमिराचा नाश तोडी आशा पाश हे दोन कडवी आणि आजच्या अभंगातलं घ्यायचं. तुका म्हणे विषमे सारी त्या अभंगातलं करिवास हृदयी आणि आजच्या अभंगातलं घ्यायचं ठाणे धरी जीवाशी त्या अभंगातलं उदय होऊनी प्रकाश आणि आजच्या अभंगातलं जिकडे पाहे तिकडे देव. तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. बदल आपल्यात झाला पाहिजे, बदल स्वतःचा झाला पाहिजे आणि बदल आतून झाला पाहिजे. हे एक ध्यानात ठेवायचं. दुसरी गोष्ट हे ध्यानात ठेवायचं सगळीकडे देव दिसावा असं वाटत असेल तर मग देव तर सगळीकडे आहेच की. मग दिसत का नाही तर आपल्यात विकार आहेत तेवढे विकार गेले पाहिजेत. विकार जाण्याकरिता प्रयत्न करायचा आहे. देव तिथं मूळचा आहेच आणि तो प्रयत्न करणं म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने विकाराला बाजूला काढायचे. विकार बाजूला सारले की परमात्मा आहेच. पण दुसरं एक ध्यानात ठेवायचं आहे उपसा करायचा आहे. एवढे एक ध्यानात ठेवायचं जाता जाता उपसा करायचा आहे आणि पहिले एक ध्यानात ठेवायचं आहे आपण बदलायचं. बस आजपासून सुरुवात करायची. आपण बदलायला, स्वतःहून बदलायला आणि आतून बदलायला आणि वेळ मिळाला तर उपसा करायचा. एवढं आपल्या आठवणीत ठेवावं. माझ्यासहित आपणा सर्वांच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा व्हावी आणि आपल्यालाही सगळीकडे सर्वत्र प्रभूचं दर्शन घडावं. त्याकरता आपली वृत्ती, त्याकरता आपली दृष्टी, त्याकरता आपलं हृदय स्वच्छ निर्मळ पवित्र व्हावं. मग आता हृदय पवित्र स्वच्छ निर्मळ होईल कशाने? देव आत येण्यानं. देव आत येईल कशाने? याचं दुसरं उत्तर आहे. दुसरं एक उत्तर आहे कोणतं? हृदय पवित्र झाल्याने. कामक्रोधे केले घर रीते तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. विकार गेले की देवात येतो. पण मग विकार कशाने जातील? देवात आल्याने. मग देवात कशाने येईल? विकार गेल्याने. घोटाळा झाला. मग झाडा अगोदर का बिया अगोदर असलं झालंय. नेमकं काय? आता या दोन्ही कशाने होईल? ऐका, दोन्ही कशाने होईल? विकारही गेले पाहिजेत आणि देवही आपल्या हृदयात आला पाहिजे. हे दोन्ही कशाने होईल? एकच उत्तर देतो. हे दोन्ही भगवंताच्या नामचिंतनाने होईल. ओवी सांगतो आणि थांबतो. नामा सरिसाची हरी रिघे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. नामा सरिसाची हरी. नामस्मरण केलं की नामा सरिसाची हरी रिघे हृदया माझारी. आणि मग पुढं काय होईल? तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. या सगळ्याच उत्तर काय आहे? मग देवात यावा एक आणि विकार निघून जावे दोन. याकरता केलं काय पाहिजे? उत्तर आहे नामचिंतन केलं पाहिजे. लोक म्हणतात ते कधी केलं पाहिजे? कधीही केलं पाहिजे, सदैव केलं पाहिजे, अखंड केलं पाहिजे. आता इथून घरी जाताना आपल्या तोंडाला काम आहे का हात पायाला काम आहे? बोला की. पायाला काम आहे. गाडी चालवायची असेल तर हाताला बे. तोंडाला काय काम आहे का?
काहीच नाही. आता इथून घरी जाताना आपल्याला जे आवडतं ते देवाचं नाव घेत घेत प्रत्येकाने जावं. कोणाचं 100 वेळा होईल, कोणाचं 1000 वेळा होईल, कोणाचं 10,000 वेळा होईल. इथून घरी जाताना आपण भगवंताचं नामस्मरण करत 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 जा. कीर्तनकाराचं माप काढत अजिबात जाऊ नका. काय त्यांना बिघडणार बी नाही, काय फरक बी पडणार नाही. माझे हात जोडून प्रेमाची आणि कळकळीची विनंती आहे, उद्याचा क्षण, उद्याचा दिवस कोण जाणे आपल्या हातात असेल का नसेल, म्हणून आपल्या आयुष्यातला एकही क्षण आपण वाया जाऊ देऊ नका. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवंताचं चिंतन आपल्याकडून घडावं, हीच या प्रसंगी भगवत चरणी प्रार्थना करतो. दावणगावकरांच्या प्रेमामुळं अत्यंत जिव्हाळ्याचा स्नेह आणि प्रेम महाराज आलेच पाहिजेत, हा अति जिव्हाळ्याचा आग्रह आदरणीय सुरेशराव यांचा असल्यामुळं माझे गुरुबंधू वारकरी शिक्षण संस्थेत एक अत्यंत चांगलं अभ्यास करत असलेलं व्यक्तिमत्व या गावाचे सुपुत्र हरिभक्तिपरायण हरी महाराज यांच्या स्नेहामुळे मला आज इथे येण्याचं सौभाग्य लाभलं. उभे राहिलेले सगळे टाळकरी, भागाभागातून आलेले वेगळ्या वेगळ्या फडावरचे निष्ठावंत टाळकरी, त्यांच्याही आज दर्शनाचा योग प्राप्त झाला. अत्यंत दर्जेदार असे मृदंगाचार्य, परिसरातून आलेले अनेक गावचे भाविक माता भगिनी, परिसरातून आलेले अनेक महाराज मंडळी, त्यांचंही दर्शन झालं. आणि गेली 7 दिवस आपण ज्यांचं दर्शन घेत आहेत, ज्यांच्या अमृतवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहेत, असे माझे परमस्नेही हरिभक्तिपरायण आदरणीय भागवताचार्य गोविंद महाराज मुंडे परळीकर, त्यांच्याही दर्शनाचा, त्यांच्याही भेटीचा सुयोग आज या निमित्ताने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. भगवान परमात्मा करो, देवाचं चिंतन करत करत, ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं वाचन करत करत, पंढरी आळंदी देहूच्या वारीवर वाटचाल करत करत, तुळशीला पाणी घालता घालता राम राम म्हणता जावो माझा प्राण, अशी भगवंताला आपण याचना करूया, प्रार्थना करूया. आणि संयोजकांनी हरी महाराजांनी, सुरेश महाराजांनी 11:30 झालं पाहिजे असं मला तंबी दिली होती. मला वाटतं कदाचित त्याच्या अलीकडे झालं तर पुन्हा काहीतरी अशी तंबी दिली होती. झाले का 11:30? बरोबर झाले ना? का जास्त झाले? 5 मिनिटं जास्त झाले बघा. मग आता बघा, आता तुम्हीच कसं कसं काय ते. हां, तेव्हा मी इमानदारी केलेली आहे. तुम्हीही आपल्या जीवनामध्ये जरूर जरूर इमानदारी करा आणि जितकी साधना वाढवता येईल तेवढी वाढवण्याचा प्रयत्न करा. साधनं वाढवून जीवन सुखी होत नाही. वाढवायचीच असेल तर साधना वाढवा, चिंतन वाढवा, नामस्मरण वाढवा, ते अधिक आपल्याकडून व्हावं, हीच आपल्या सगळ्याच्या चरणकमली प्रार्थना करतो. संयोजकाला, आयोजकांना आणि तुम्हा सगळ्यांना, टाळकऱ्यांना, सगळ्यांनाच क्षमा याचना करतो, हात जोडून विनंती करतो. खरं म्हणजे इमानदारी माझी झालेली आहे. 2.25 तास मी आता इथं उभा आहे. आता यानंतर कृपा करून माझा वेळ आपण घेऊ नये. मला पुढं खूप दूर जायचं आहे, जळगावपर्यंत पोचायचं आहे. याकरता मात्र आता पुढे वेळ घेऊ नये अशी मी आपल्या सगळ्याच्या चरणी प्रार्थना करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम देतो.
शिंदे कामट आणि आळवाई एक देसी काय केलो एक देसी गुना दोषी संपन्न गुना दोषी संपन्न काय केलो एक देसी काय केलो एक देसी गुणदोषी संपन्न गुणदोषी संपन्न काय केलो एक देसी काय केलो एक देसी गुणदोषी संपन्न